आता आम्ही आलो होतो मामाला भेटायला. सकाळी 8 वाजेचा टाइम होता. जेलला म्हणजे ना मामांनी असा मेसेज दिलेला भावाकडे की मुलांना घेऊन ये एकदा भेटायला. तर आठवणीत होती म्हणून आलो होतो इथे. पण काय झालं, वेळ प्रसंगी आमचं फर्स्ट टाइम आहे, आम्हाला काय माहिती पण नाही काय लागतं. त्यांनी फक्त सांगितलेलं की आधार कार्ड लागेल. पण मग आम्ही नेमकं मोबाईलमध्ये आधार कार्ड घेऊन आलो आणि भैयाचं तर आधार कार्ड पण नव्हतं. अक्षूचं होतं आणि माझं आधार कार्ड होतं. बट ते बोलले की ब्लड रिलेशन लागेल. सो मग माझं आधार कार्ड नाही चाललं आणि अक्षूचं होतं तर भैयाचं नव्हतं. मग ते बोलले की एकटीला आम्ही मध्ये नाही पाठवू शकत. सो दोघांचं असेल तर बेटर आहे. मग आता दुपारी 2 नंतर बघूया, जर आधार कार्ड आणता आलं याचं तर तोपर्यंत भेटायला जाऊ. इथं येऊन निराशा शेवटी हाती आली आहे. आणि खूप म्हणजे बोलताना की भेटण्याची कळकळ आहे, वडिलांना बघण्याची कळकळ आहे, पण अजून पण ते काही पूर्ण होत नाहीये. आज आहे ना, मी या दोघांना मामांना भेटायला घेऊन गेलो होतो. हे दोघं कोण आहेत तुम्हाला ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती असेल, बट ज्यांना नाही माहित त्यांना सांगतो की हा माझा भाऊ आहे, म्हणजे मामांचा मुलगा आहे. आणि ही अक्षरा आहे, याचं नाव सोहम आहे. हे दोघं मामांची मुलं आहे. ॲक्च्युली मला सांगायला विचित्र वाटतंय आणि म्हणजे हा आमच्या आयुष्यात असा प्रसंग कधी घडलेला नाही आहे. तर आज ह्या दोघांना मी भेटायला, त्यांच्या पप्पांना भेटायला जेलमध्ये घेऊन गेलो होतो. कारण काल माझे भावंड गेले होते त्यांना, म्हणजे सगळ्यांना भेटायला. बट काय झालं की म्हणजे ते जेव्हा गेले तेव्हा मामांनी त्या भावांना सांगितलं की मुलांना भेटायची खूप किंवा बघायची खूप इच्छा होते. आणि म्हणून मी या दोघांना तिकडे घेऊन गेलो होतो. परंतु आपल्याला ती काही प्रोसिजर माहीत नाही. माझा भाऊ एवढंच बोलला होता की आधार कार्ड घेऊन जा सोबत. सो मग मी माझं आधार कार्ड घेऊन गेलो आणि अक्षूचं आधार कार्ड घेऊन गेलो, कारण एका सोबत 3-4 लोक चालतात. सो मग मी भैयाला घेऊन गेलो आणि सलोनी हॉस्पिटलमध्ये आहे तिकडे मम्मीजवळ, तर तिला काही येता आलं नाही कारण सकाळी डॉक्टरचा राऊंड असतो. मग तिथे गेल्यानंतर आम्हाला असं समजलं की तिथं फक्त रक्ताचं नातं लागतं. लाईक माझ्या म्हणजे माझ्या मामा आहेत, मी त्यांचा भाचा आहे. सो त्यामुळे मग माझं आधार कार्ड तिथं रिजेक्ट झालं. बट अक्षूचं आधार कार्ड होतं पण भैयाचं नव्हतं. आणि मग ते असे बोलले की एकटीला, कारण ते 18 वर्ष पूर्ण नाही, सो एकटीला मध्ये आम्ही एकटं पाठवू शकत नाही. जर दोघं असते तर मग कुठेतरी ते पाठवता आलं असतं आणि अजून एक भाऊ पण आलेला होता तर त्याच्यासोबत पाठवलं असतं. परंतु ते राहून गेलं. म्हणजे बघा ना, कधी कल्पना केली नव्हती की असा दिवस हे बघायला मिळेल. तिकडे माझ्या मामी हॉस्पिटलमध्ये आहेत, सिरियस कंडिशनमध्ये आहे. आणि इकडं पोरांना जेलच्या बाहेर त्यांच्या पप्पांना भेटायला यावं लागेल असं. सो खूप म्हणजे खूप असं चांगलं नाही वाटत या गोष्टी करायला. पण आता काय आहे की बघू आता, आज घरी जाऊन याचं पण आधार कार्ड आणावं लागेल आणि उद्या परत भेटता येईल का नाही ते माहीत नाही. सो ते पण विचारावं लागेल. आता बघू पुढे काय होतं ते. आधार कार्ड भैयाचं नव्हतं आणि माझं आधार कार्ड नाही चालत ते बोलले. भैयाचं नव्हतं, माझं कार्ड होतं पण माझं नाही बोलले, ते रक्ताचं नातं लागतं बोलले. अक्षूचं होतं पण ती 18 वर्षाची पूर्ण नाही म्हणून तिला एकटीला नाही पाठवलं. बाहेर कसं सोडतील, तिथं ते बॅरियर राहतं. बॅरियर राहतं तिथं, बॅरियर. यांनाच मध्ये जायला परमिशन. सो आता जस्ट आम्ही घरी आलो आणि आता फ्रेश होऊ, आंघोळ करू. कारण आहे ना, आज सकाळपासूनच आहे ना सगळ्यांची धावपळ सुरू होती. कोणी ते पेपर्स बघत होतं, कोणी ते हॉस्पिटलची अपडेट घेत होतं, कोणी मुलांना तयार करत होतं. काय आहे माहिती का, त्यांच्या समोर आहे ना मला एक्झॅक्ट पूर्ण बोलता येत नव्हतं, कारण त्यांना आहे ना मनातून खूप ते साचलेलं आहे. पण या सगळ्यात आहे ना आम्हाला एक गोष्ट माहीतच नव्हती की म्हणजे जेलमध्ये भेटण्यासाठी आहे ना ओरिजिनल आधार कार्ड लागतं. कारण आमच्या घरात याआधी अशी म्हणजे कधी अशी वेळच आली नव्हती. ही प्रोसेस आहे ना काय असते, काय लागतं, कुठे जायचं, काय करायचं, आम्हाला आहे ना खरंच याबाबत आहे ना बिलकुल काही माहित नव्हतं. मी दोन्ही मुलांना घेऊन आहे ना तिथे पोहोचलो आणि खरं सांगू तर त्या गेट समोर उभं राहिल्यावर आहे ना
आतून आहे ना असं इतकं वेगळं वाटत होतं ना, की एका लहान मुलाला अजून समजतही नाहीये, की तो त्याच्या वडिलांना इथं भेटायला आलाय, म्हणजे या ठिकाणी भेटायला आलाय. आणि त्याला फक्त एवढंच माहिती आहे, की पप्पा घरी दिसत नाहीये आणि सगळे सांगतायत, की ते इथे आहे जेलमध्ये. पण आहे ना, आम्ही तिथं गेलो ना, तेव्हा सगळी माहिती घेतली. मग तिथं समजलं, तिथे एक काउंटर आहे, तिथं समजलं, की ओरिजिनल आधार कार्ड लागतं. त्याशिवाय भेट होणार नाही. त्या क्षणी आहे ना, खरंच काय बोलावं असं समजत नव्हतं. कारण मुलं जे माझ्यासोबत आले, ते इतक्या आशेने आले होते. त्यांना वाटत होतं, की आता तरी पप्पा भेटतील. पण शेवटी ना, भेट न होताच आम्हाला परत यावं लागलं. त्यांच्या दोघांच्या चेहऱ्याकडे बघून आहे ना, मला आतून इतकं वाईट वाटत होतं, की अ, म्हणजे एकीकडे त्यांची आई हॉस्पिटलमध्ये, दुसरीकडे त्यांचे वडील जेलमध्ये, म्हणजे माझे मामा-मामी आणि मध्ये ही लहान मुलं अडकले. कधी-कधी आहे ना, आयुष्य एका क्षणात इतकं बदलून जातं ना, की म्हणजे तुम्हाला सांगतो, गेल्या काही दिवसात आहे ना, आम्ही फक्त हॉस्पिटल, पोलिस स्टेशन, कोर्ट आणि पेपरवर्क यांच्यामध्येच फिरतोय. पूर्वी ज्यांना या सगळ्यांचा म्हणजे यांचा काही संबंधच नव्हता त्यांच्या आयुष्यात कधी, तेच लोकं आता रूल्स, डॉक्युमेंटेशन, एफ-आय-आर, मेडिकल रिपोर्ट, जेल प्रोसेस हे सगळं शिकतायत. आणि खरं सांगू ना, या सगळ्यात आहे ना, सगळ्यात जास्त जर त्रास कोणाला होत असेल ना, तर ह्या लहान मुलांना होतं. कारण मोठी माणसं तरी आहे ना, परिस्थिती समजून घेतात. पण लहान मुलांना फक्त एवढंच कळतं, की अचानक आई घरी नाहीये, पप्पा घरी नाहीये आणि घरात सगळं टेन्शनचं वातावरण आहे, सगळे स्ट्रेसमध्ये आहे, कोणी रडतंय. आज आहे ना, आम्ही तिथून परत येताना आहे ना, गाडीत पूर्ण शांतता होती. म्हणजे ते पोरंही माझ्यासोबत काही म्हणजे अक्षू भैयाही माझ्यासोबत काहीच बोलले नाही. एकदम शांत बसली होती. त्या शांततेचा आवाज आहे ना, खूप मोठा होता आणि गेल्या काही दिवसात आहे ना, आम्ही पूर्ण तुटलोय. पण तरी स्वतःला मजबूत दाखवावं लागतंय. कारण घरात अजून हे लहान मुलं आहेत आणि अ, काय म्हणतात ना, मी मी पुन्हा सांगतो, की हा व्हिडिओ मी कोणावर आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी नाही बनवत आहे. कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. मी फक्त आम्ही काय अनुभवतोय. बाकी आता देवाकडे फक्त एकच प्रार्थना आहे, की अ, माझ्या लहान भाऊ-बहिणींना त्यांचे आई-वडील पुन्हा एकत्र पाहायला मिळू दे. बस. नुकताच मी अंघोळीला जाणार होतो. भैयाची अंघोळ झाली. पण विषय असा झाला की अर्जंटमध्ये डॉक्टरांनी बोलावलं आहे हॉस्पिटलला. सो मग मी म्हटलं तिकडून जाऊन येतो. मग नुसतं तोंडावर पाणी मारलं आणि आता निघालो हॉस्पिटलला. काहीतरी डॉक्टरांना बोलायचं इमर्जन्सी. सो आता प्रत्येक डॉक्टरांच्या फोनला आहे ना धडधड भरती. नेमकं काय असेल आता म्हणून. सो आत्ताच जाऊन आलो मी हॉस्पिटलला आणि डॉक्टरांनी बोलवलं होतं ॲक्च्युली कन्सेंट फॉर्मवरती साईन करण्यासाठी. त्यांच्या सर्जरीज प्लॅन केलेल्या आहे. मामींची तब्येत बऱ्याच जणांचे कमेंट्स आलेले आहे की त्यांची तब्येत आता कशी आहे. मला पर्सनल मेसेजेस पण आले आहेत आणि बरेच जण चौकशी पण करतायत. सो मामींची कंडिशन अजूनही गंभीरच आहे बघायला गेलं तर. मेन सर्जरी आता डॉक्टर बोलले की उद्या सकाळी प्लॅन करूया आणि त्यानंतर सोबतच म्हणजे मल्टिपल सर्जरीज होणार आहे उद्याच. पण त्याच्याबद्दल पूर्ण अद्याप आम्हाला म्हणजे फक्त कन्सर्ट घेण्यासाठी बोलवलेलं. आता रात्री गेल्यानंतर पूर्ण आपल्याला त्याच्याबद्दल माहिती देतील. सो पुढे जे पण मी तुम्हाला सांगेल ना ते ते मामींच्या तब्येत रिलेटेडच असेल. तोपर्यंत नक्कीच प्रार्थना करा माझ्या मामींसाठी आणि असंच तुमचं प्रेम आणि प्रार्थना असू द्या. त्या लवकर बऱ्या हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सो मी लवकरच त्यांच्याबद्दल अजून हेल्थ अपडेट त्यांची काय आहे त्याबद्दल व्हिडिओ घेऊन असेल. तोपर्यंत बाय बाय.